आणि मनसे मुंबईत भाजपला पाठिंबा देणार नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात ही माहिती दिली आहे। भाजपला पाठिंबा देण्याच्या चर्चेवर राज ठाकरेंनी पूर्णविराम दिलेला आहे। नाही म्हणून आणि मुंबई महापालिकेमध्ये भाजप स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पाठिंबा देत राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून एक गट स्थापन करतील। स्थायी समितीमध्ये निकाल लागल्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची सदस्य संख्या 13-13 अशी समान आहे। त्यामुळे स्थायी समितीमध्ये निर्णय घेताना अडचणी येऊ शकतात। त्यामुळे स्थायी समितीमध्ये सत्ताधाऱ्यांची सदस्य संख्या वाढवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेची नवी रणनीती असल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान मुंबईच्या महानगरपालिकेचं स्थायी समितीचं गणित कसं असेल, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। तर भाजप 10, शिवसेना 3, राष्ट्रवादी 0 किंवा 1, शिवसेना ठाकरे गट 8, काँग्रेस 3, MIM 1 आणि मनसे 1 असे सदस्य असतील। मुंबई महापालिकेत अखेर भाजपचा गटनेता ठरला असून गणेश खणकर यांची गटनेतेपदी वर्णी लागली आहे। गणेश खणकर हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपत सक्रिय आहेत। गट नोंदणीपूर्वी सगळे नगरसेवक BMC मुख्यालयात जमले। यावेळी गणेश खणकर यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी गणेश खणकर यांच्या नावाची घोषणा केली आहे। भारतीय जनता पार्टीच्या मुंबई शहराच्या या आमच्या महापालिकेच्या गटनेतेपदी मला काम करण्याची संधी दिली, याबद्दल मी सर्वात प्रथम या सर्व मान्यवरांचे आभार मानतो। आणि जे सर्व नगरसेवक, आमचे सर्व मान्यवर ज्यांनी या महापालिकेत काम केलं, महापालिका गाजवली, त्या सर्वांनी याला अनुमोदन दिलं, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। सर्व मुंबईची निवडणूक समिती, मुंबईतले भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते यांच्याशी चर्चा करून मी मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी श्री गणेश खणकर यांची घोषणा करीत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।